अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला थेट छतावरून खाली फेकण्यात आलं. त्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ऐकूनही काळीज थरथर कापतं. ही धक्कादायक घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात सिकंदराबाद औद्योगिक परिसरात. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या इमारतीत ही मुलगी राहत होती त्याच इमारतीत आरोपीही भाड्याने राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार ती 6 वर्षांची मुलगी छतावर खेळत होती. घरच्यांना काहीच संशय नव्हता. याच वेळी आरोपींनी संधी साधली. कुटुंबाचा आरोप आहे की त्या निष्पाप मुलीवर आधी अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिला छतावरून खाली फेकण्यात आलं. काही वेळानं ती मुलगी जवळच्या मोकळ्या जागेत गंभीर अवस्थेत आढळली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तात्काळ हालचालीत आले. 3 विशेष पोलीस पथकं तयार करण्यात आली आणि काही तासातच 2 आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींची नावे राजू आणि वीरू अशी आहेत. पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले असता आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केल्याचं पोलीस सांगत आहेत. पोलिसांच्या प्रत्युत्तर कारवाईत दोन्ही आरोपी जखमी झाले आणि त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान 2 पिस्तूल आणि कारतुसं जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतर गुन्ह्यात आणखी कठोर कलमे जोडली जाणार आहेत. ही फक्त एक गुन्ह्याची बातमी नाही, हा आपल्या समाजावरचा थेट प्रश्न आहे. जर 6 वर्षांची मुलगीही सुरक्षित नसेल तर सुरक्षित कोण आहे? हा व्हिडिओ शेअर करा, कारण आवाज उठवला तरच अशा राक्षसी मानसिकतेला आळा बसेल. फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठी.